नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 142. रुक्मिणी तीर्थ महात्म्यावरून. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उच्यते तत गच्छन् महाराज रुक्मिणी तीर्थमुत्तमं यत्रैव स्नानमात्रेण रूपवांसु भगो भवते. मनुष्य श्री मार्कंड वदले, महाराज त्यानंतर अत्युत्तम रुक्मिणी तीर्थात जावे. तिथे केवळ स्नानाने मनुष्य रूपानं सौभाग्यशाली होतो. तिथे अष्टमी चतुर्दशी विशिष्ट तृतीयेला स्नान केल्यास लोकात पुनर्जन्म होत नाही. रुक्मिणी तीर्थात स्नान करून जो सुवर्णदान करतो त्याला त्या तीर्थाच्या प्रभावाने दुःख होत नाही. राजा युधिष्ठिरने विचारले, हे मनुष्य, त्या तीर्थाला महिमा कसा प्राप्त झाला की ज्यामुळे ते तीर्थ रूप सौभाग्यदायी झाले, हे मला कथन करावे. श्री मार्कंड दिले, हे भरत वंशोत्पन्न राजा, परंपरेनुसार वृद्धांद्वारा सांगितलेले प्राचीन यथावृत्त इतिहास मी तुम्हाला कथन करतो. एकाग्र चित्ताने तुम्ही ऐका. महाराज भीष्मक प्राचीन काळी कुंडिन नगराची रक्षा करत होते. ते हत्ती, घोडे, रथसंपन्न, धनाढ्य, महाप्रतापी सहस्र स्त्रियांमध्ये राहून उत्तम राज्यकारभार करत होते. त्यांची पत्नी महादेवीसुद्धा त्याला प्राणाहून अत्यंत प्रिय होती. तिला प्रथम रक्मक नावाचा एक पुत्र झाला. त्यानंतर दुसरी रुक्मिणी नावाची कन्या आली. तेव्हा आकाशवाणी झाली, हे भीष्मक राजा, तू या कन्येला पृथ्वीवर चतुर्भुज श्री विष्णूस द्यावे. ते ऐकून राजा प्रियेसह हर्षित झाला. विद्वान ब्राह्मणासह स्तुतिकागृहात प्रवेश करून राजा भीष्मकाने स्वास्तिक वाचन केल्यावर कन्येचे रुक्मिणी नाव ठेवले. हे भरत वंशोत्पन्न राजा, रुक्मिणीला जन्मताच सुवर्ण तिलक होता. त्यामुळे ब्राह्मणांनी तिला रुक्मिणी संबोधले. त्यानंतर काळानुरूप ती 8 वर्ष झाली. आकाशवाणीद्वारा सांगितलेल्या वचनाचे वारंवार स्मरण करून राजाने विचार केला, मी कुणाला कन्या देऊ? कोण चतुर्भुज प्राप्त असेल? याच कालावधीत चेदीचा राजा दमघोष तिथे उपस्थित झाला. जिथे राजा भीष्मक होते तिथे राजभवनात तो पोहोचला. आपल्या भवनात आलेल्या राजा दमघोषाला पाहून राजा भीष्मकाने त्याची पूजा केली व सत्कार केला. सभेत जाऊन त्याला उत्तम आसनावर बसले. श्री संपन्न राजा दमघोष, तुमचे कुशल आहे ना? मी तुमच्या दर्शनात उत्सुक होतो. आज माझा पुण्य दिवस आहे. हे राजश्रेष्ठ, माझी कन्या 8 वर्ष झाली आहे. या कन्येला चतुर्भुज असलेल्यास द्यावी अशी आकाशवाणी झाली आहे. राजे भीष्माचे वचन ऐकून दमघोषाने सांगितले, राजा, माझा पुत्र चतुर्भुज आहे. तो तरुलकेतील प्रसिद्ध भीष्मक व शिशुपालास तुम्ही ही कन्या द्या. राजश्रेष्ठ राजा दमघोषाचे वचन ऐकून राजा भीष्मकाने शिशुपाला रुक्मिणीचे देण्याचा निश्चय केला. युधिष्ठिर राजा भीष्मकाने तिथे त्या मंगल कार्याचा प्रारंभ केला. विभिन्न दिशा तसेच देशांतरास तो निज बंधुभाव होते. ते सर्व निमंत्रण मिळाले एकानंतर एक तिथे आले. त्यानंतर यदुवंशाचे तिलक बलभद्र व कृष्णसुद्धा निमंत्रित झाल्यावर भीष्मक राजाच्या कुंडिन नगरीत आले. राजा भीष्मकाने यथायोग्य त्यासह यदुवंश भूषण श्री बलराम व श्रीकृष्णाचे पूजन केले. त्यानंतर सायंकाळी कामदेवाला मोहित करणारी रुक्मिणी निज सख्यांसह नगरीबाहेर आंबेच्या पूजानिमित्त निघाली. तिला कोप वेशधारी देवेश श्रीकृष्णाने पाहिले. त्याला पाहून रुक्मिणीचे चित्त कामभावाने कलुषित झाले. रुक्मिणीला पाहून श्रीकृष्ण बलभद्र म्हणाले, पूज्य, हे श्रीरत्न श्रेष्ठ आहे, त्याचे हरण केले पाहिजे असे माझ्या बुद्धीस वाटते. श्रीकृष्णाचे वचन ऐकून बलभद्र म्हणाला, महाभाऊ कृष्ण, जा, श्रीरत्नश्रेष्ठ रुक्मिणीला त्वरित घे. मी सुद्धा तुझ्या पाठीमागे मार्गातील सर्व दानांचा विनाश करत येईन. बलभद्राचे मत ऐकून केशी विनाशी श्रीकृष्ण त्वरित कन्येचे हरण करून तिला रथावर चढून हे राजश्रेष्ठ वायू समान अतिवेगाने अचानक घराकडे निघाले. तेव्हा भीष्मकाच्या नगरीत महाकार माजला. महासागराच्या किनाऱ्याप्रमाणे गरजत या आयुधांसह सर्व दानव क्रोधित होऊन रथामार्गाने धावले. रथामागे धावणारे ते सर्व महाबलवान बलभद्रापर्यंत पोचले. तिथे त्याचे आणि बलभद्राचे सर्व लोक विनाशकारी युद्ध झाले. पूर्वी त्रैलोक्यात ताराच्या निमित्ताने झालेल्या संग्रामात भयंकर संग्राम झाला. त्रैलोक्यात अनुपम महाभाऊ गदाहस्त बलभद्राने हल्ल्याने त्यांना खेचून अचानक गदाप्राणे पाडले. महाबलवान बलभद्राला दानव मारू लागले नाहीत. बलभद्राला दानव मारू शकले नाहीत. बलभद्राने सर्व दानवांना नष्ट केले. ते सर्व दानव पर्वताप्रमाणे अचल आहेत, देवांद्वारे थोपवण्यास अशक्य. क्रोधित बलभद्राला पाहून महातेजस्वी यशवंत मानवाच्या अति क्षुद्र औक्षहिणीने युक्त होऊन राजा भीष्मकाचे पुत्र रुक्मिणीने बलभद्राला ओलांडून त्याला युद्धापासून परामुख केले. तेव्हा रथमार्गाने त्वरित त्या युद्धातून बाहेर पडून श्रीकृष्णसुद्धा रुक्मिणीसह पुढे निघून गेले. श्रीकृष्ण विंध्याचल पार करून श्री नर्मदा तटावर पुन्हा येऊन पोचले. तिथे पूर्वी ते सिद्ध झाले होते. त्या तीर्थाच्या प्रभावाने ते अजय झाले. या कारणास्तव त्याला योधिनीपूर संबोधतात. दानवेंद्र रुक्मसुद्धा अतिउत्तम स्थानावर पोचले. त्याने क्रोधित होऊन श्रीकृष्णाला सांगितले, थांब, पुढे येऊ नकोस. आज तीक्ष्णबाणे मी तुला यमसदनी पोहोचले. अशा प्रकारे ते दोन्ही वीर परस्पर गर्जना करत होते. त्या दोघांचे युद्ध तारकासूर
व स्वामी कार्तिकेचे समान होते. रुक्मिणीने श्रीकृष्ण अनेक बाण सोडले. केशी असुराला मारणारा श्रीकृष्ण त्यांच्या बाणाची पर्वा न करता स्वतः त्यावर शांत राहिले. त्यावर अतिशय क्रोधाने रुक्मिणीने उत्तम धनुष्य उचलून अतिशय तीक्ष्ण बाणाने त्यावेळी श्रीकृष्णाची वक्षस्थळी विद्ध केले. तेव्हा श्री विष्णूने स्वतः महाक्रोधाने रुक्मिणीवर प्रहार करण्यासाठी सुदर्शन चक्र घेतले, पण तत्क्षणी रुक्मिणीने त्याला अडवले. हे देवेश चतुर्भुज जनार्दन, तो आपणास ओळखत नाही. आपण माझ्यावर दया करून त्याला निज रूप दाखवा. रुक्मिणीने असे सांगितले. भगवान श्री विष्णूने स्वरूपाचे दर्शन दिले, जे पाहून देवसुद्धा आकाशात स्थित होऊन स्तुती करू लागले. त्यावेळी श्री विष्णूने रुक्मिणीला दिव्य नेत्र दिले. रुक्मिणीने विनवले, भगवान श्रीकृष्ण पापनिष्ठ व मंद भाग्यामुळे मी आपले वक्षस्थळ बाणाने विद्ध केले. ते सर्व आपण क्षमा करण्यास योग्य आहात. हे देव, राजा जनकाने जसे स्वतः जानकीला दिले तसे हे देवे श्री केशव मी स्वतः रुक्मिणीला देतो. शास्त्र नियमानुसार कर्म करून न्यायानुसार आपण हिच्याशी विवाह करा. रुक्मिणीचे वचन ऐकून जगद्गुरू प्रसन्न झाले. देवगणांचे स्वामी श्रीकृष्ण राजा भीष्मकाचा पुत्र रुक्मिणीला म्हणले, तू स्वनगरीत जा, घाबरू नकोस, सुखाने राज्य कर. श्रीकृष्णाचे वचन ऐकून दानवश्रेष्ठ रुक्म जगद्गुरू श्रीकृष्णाला नमस्कार करून पित्याच्या घरी परतला. रुक्म निघून गेला. श्रीकृष्णाने मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त, पुलह, ऋतू तसे महाभाग व वशिष्ठ या श्रेष्ठ ब्राह्मणांना आमंत्रित केले. हे सप्तमानस उत्पत्तीवाले आहेत. पुराणात हे सप्त ब्राह्मण सुनिश्चित आहेत. हे सर्व क्षमाशील पुत्र पौत्रादी संपन्न महर्षी, सत्यान, बुद्धिवान ब्रह्मपुत्र आहेत. ते तपस तसे स्वाध्यायात तत्पर, जप होम परायण, जितेंद्रिय होऊन श्री नर्मदा किनाऱ्यावर निवास करतात. हे राजेंद्र, भगवान श्रीकृष्णाने या सर्व ब्राह्मणांना सादर आमंत्रित केले. त्यानंतर शास्त्रानुसार ब्रह्मोक्त विधीने श्राद्धाचे अनुष्ठान करून श्रीकृष्णाने त्या सप्तश्रेष्ठ ब्रह्मर्षीचे पूजन केले. तिथे श्रीकृष्णाने त्या ब्राह्मणांना 12 गावे देऊन, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तसे जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत मी हे दान दिले आहे. याचा कोणी विरोधी नाही. माझ्याकडून दिलेल्या दानाचे जे राजे पालन करतील ते पापरहित होतील. मी त्यांचे कल्याण करीन. मी त्यांना उत्तम गती देईन. मी दिलेल्या दानाचे पालन करणारे जोपर्यंत त्रिलोकात पंचमहाभूते आहेत तोपर्यंत स्वर्गात आनंदात राहतील. जो मूर्ख पृथ्वीवर दिलेल्या दानाचा भंग करेल तो प्रलयापर्यंत नरकात निवास करेल. स्वतः अथवा दुसऱ्याने दिलेली भूमीचे पालन करावे. जेव्हा ज्याच्या अधिकार भूमी असते तेव्हा त्याला त्याचे फल मिळते. स्वतः आता परक्याने दिलेली भूमी जो हरण करतो तो विष्ठेतील कृमीहून पितृगणांसह बुडतो. ज्याने कोणाची भूमी अन्यायाने हरण केली अथवा अन्यायाने कोणाकडून हरण केली तर हरण करणारा आणि हरण करवणारा दोघेही विष्ठेतील कृमी होतात. भूमी दान करणारा 60,000 वर्ष स्वर्गात निवास करतो, पण ती भूमी बळकावणारा अथवा त्यास साथ देणारा तितके वर्ष नरकात निवास करतो. राजांनी धर्म व अर्थ व कीर्तीसाठी पूर्वी दिलेले दान निर्माल्य समान आहे. कोणता साधू ते ग्रहण करेल? पांडुपुत्र अशा प्रकारे श्रीकृष्णाने न्यायपूर्वक ब्राह्मणाचे पूजन करून विधीपूर्वक रुक्मिणीशी विवाह केला. गदाधारी श्री बलभद्र सर्व दानश्रेष्ठांना जिंकून ते उत्तम कार्य करून स्वस्थानी पोचले. श्रीकृष्ण बलभद्र हे दोघे द्वारकापुरी गेले. सर्वांचे दुःख विनाशिक श्रीकृष्ण जाताना पण सत्यांशिवाय स्तुती करणारे ब्राह्मणसुद्धा त्यांच्याबरोबर निघाले. त्या दोघांनी रथमार्गाने येणाऱ्या ब्राह्मणांना पाहिले. अनेक क्षण तिथे थांबून श्रीकृष्णाने विचारपूस केली. श्रेष्ठ ब्राह्मण, तुमच्या येण्याचे कारण काय? सर्व काही सांगा. ब्राह्मण, तुम्ही तुमचे कार्य करत आहात, माझे कार्य अजून बाकी आहे. भगवान श्रीकृष्णाचे वचन ऐकून मुनिवरे म्हणाले, करोडो कल्पापासून आपण सत्यस्वरूपात मननाचा विषय आहात. म्हणजेच ब्रह्माचा एक दिवसाला कल्प म्हणतात. 1000 वेळा सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग अशी 4 युगे संपल्या त्या काळाला ब्रह्माचा एक दिवस अथवा एक कल्प असे म्हणतात. आपण मानवाचा प्राप्त होणारी दुरुपास्तच असते, तेव्हा प्राप्त झाल्यावर आम्हाला सोडून का जाता? ब्राह्मणाचे वचन ऐकून भगवान म्हणाले, मथुरा, द्वारका आणि योधिनीपुरात मी त्रिकाळ उपस्थित राहीन. हे वारंवार सत्यच सांगतो. अशा प्रकारे श्रीकृष्णाचे वचन ऐकल्यावर ब्राह्मण योधिनीपुरात आले. भगवान 3 भागात अवतीर्ण होऊन मथुरेत प्रगटले. मी हे सर्व तीर्थाच्या उत्पत्तीचे कारण सांगितले. ही सर्व भूत भविष्य वर्तमानाची कथा जी ऐकून मनुष्य सर्व पापातून निःशेष मुक्त होतो. त्या तीर्थात स्नान करून बलभद्र श्रीकृष्णाचे पूजन केल्यास त्रिगुणात्मक जगद्दाता पूजित होतो. जो उपवास करून परिक्रमा करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. या कार्याबद्दल इथे विचारणा नको. त्या तीर्थात वृक्षाचे जे पुरुष दर्शन घेतले ते भ्रूणहत्ये समान पापातूनही मुक्त होतात. जे प्रातःकाळी उठून बलरामनी श्रीकृष्णाचे दर्शन घेतात ते देवादिदेव चक्रधारी विष्णू समान होतात. पूजने नमस्कारास योग्य देव जगन्नाथ श्री नारायण हरीला जे नमस्कार करतात त्याचा जन्म उत्तम आहे. राजा, त्या तीर्थात जे दान, स्नान, देवार्चन होते ते सर्व अक्षय होते.
असे श्रीशंकराने सांगितले. अग्नीत प्रवेश करून मृत्यू पावलेल्या जे फल असते ते पूर्णतः मी कथन करतो, तुम्ही श्रवण करा. सूर्यासमान वर्णाच्या घंटीवालांनी युक्त विमानाने स्वेच्छेनुसार सहर्ष अग्निलोकात ते निवास करतात व संपन्न होतात. योधिनीपुराच्या मध्यात जलात मृत्यू पावणारे प्रलयापर्यंत वरण लोकात निवास करतात. राजन, त्या तीर्थात अनशन व्रताचे मृत पावणाऱ्यांनी गती निसंदेह निवृत्ती रहित होते. त्या तीर्थात शास्त्रनियमानुसार उत्तम कपिला गाय दान करण्याचे फल ऐका. सर्व मनोरथ पूर्ण झाल्यावर त्या गायीच्या व तिच्या वासराच्याही शरीरात जितके रोमछिद्र असतात तितके वर्ष तो स्वर्गात पूजित होतो आणि गायीच्या शरीरात जितके रोमछिद्र असतात तितके वर्ष स्वर्गवैभवानंतर इहलोकात गायींनी संपन्न कुळात जन्म घेतो. त्या तीर्थात चांदी सोने दान केल्यावर त्या तो सुवर्ण विमानाने विष्णू लोकात पूजनीय होतो. त्या तीर्थात जो पादत्राणे वस्त्र देतो त्या दानाच्या प्रमाणे तो इच्छित स्वर्ग प्राप्त करतो. ऋग्वेद यजुर्वेद सामवेदाच्या पठणाचे फल त्या तीर्थात गायत्री जपाच्या फलाने मिळते. प्रयाग व गये जे पुण्य असते त्रिपुष्कर व कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणाला तसेच सोमनाथाच्या यात्रेत चंद्रग्रहणाला शुभ कर्मांत जे पुण्य फल असते ते सर्व फल त्या तीर्थात निशेष केवळ स्नानाने मिळते. द्वादशीला स्नान केल्यावर भगवान श्री विष्णूला प्रणाम करून पितृगणांचा उद्धार करणाऱ्यास जन्माचे फल प्राप्त होते. संक्रांत व्यतिपात विशेषतः द्वादशीला एका योग्य ब्राह्मणाला भोजन दिल्यास करोडो भोजनाचे फल प्राप्त होते. हे पांडुपुत्र, पृथ्वीवर समुद्रापर्यंत जितकी तीर्थे आहेत ती सर्व द्वादशीला तिथे सर्व असतात. सर्व दान यज्ञ होम बलिदान क्रिया आदी नष्ट होतात, परंतु त्या तीर्थात केलेले कर्म नष्ट होत नाही. हे राजा, भूत भविष्य काळातील उत्तम तीर्थ महिमा मी पूर्णतः विस्तारपूर्वक सांगितला. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील रुक्मिणी तीर्थ महात्म्यावर नावाचा 142 अध्याय झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.